नमस्कार, मी अमोल जोशी. रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत नगरपालिकांचा रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत येवला शहरामध्ये. येवला शहराची काही खास पार्श्वभूमी आहे. 1857च्या उठावाचे जे मुख्य क्रांतिकारी होते त्यांचं जन्मस्थान, तात्या टोपेंचं जन्मस्थान म्हणून या ठिकाणाचं महत्त्व आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या शहरामध्ये धर्मांतराची घोषणा केली ते शहर म्हणून सुद्धा येवल्याची ओळख आहे. त्याचबरोबर पैठणींचं शहर आणि अलीकडच्या काळात गाजणाऱ्या राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून सुद्धा या शहराकडे बघितलं जातं. या शहराच्या नगरपालिकांच्या निवडणुका आता होत आहेत. एकूण 12 ठिकाणी या निवडणुका होत आहेत. या ठिकाणी 12 प्रभाग आहेत आणि 24 उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वतंत्र या ठिकाणी निवडणुका लढवत आहेत, तर शिवसेना, भाजपने या ठिकाणी युती केलेली आहे. मात्र अनेक ठिकाणी त्यांच्या मैत्रीपूर्ण लढती असलेल्या सुद्धा बघायला मिळत आहेत. नेमके काय प्रश्न या ठिकाणचे महत्त्वाचे आहेत, कुठली समीकरणं या ठिकाणी लागू पडणार आहेत, या सगळ्याचा आढावा आपण घेणार आहोत. आणि यासाठी येथे काही मान्यवरांना आपण बोलवलेलं आहे. आपण त्यांची ओळख करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू भंडारी. राजू भंडारी, स्वागत तुमचं या कार्यक्रमामध्ये. त्याचबरोबर आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत कल्याणराव पाटील. कल्याणराव पाटील हे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आहेत. त्याचबरोबर आपल्याबरोबर ॲडव्होकेट माणिकराव शिंदे, जे प्रदेश सरचिटणीस आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीत आहेत. गेल्या 10 वर्षांपासून राष्ट्रवादीची इथे सत्ता राहिलेली आहे. तर त्यांच्या शेजारी आहेत शिवसेनेचे नेते संभाजी पवार. चौघांचंही स्वागत. आणि त्याचबरोबर अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये पत्रकार आहेत, वेगवेगळे ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, अनेक कलावंत सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा डावीकडून ज्या क्रमाने हे सगळे मंडळी उपस्थित आहेत तिथपासून आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सांगा भंडारी साहेब, या ज्या निवडणुका यावेळी होत आहेत त्यांचं काय वेगळेपण आहे? कुठल्या मुद्द्यावर यावेळच्या निवडणुका ठरणार आहेत, निर्णायक ठरणार आहेत असं आपल्याला वाटतं? इथले मतदार कुठल्या मुद्द्यावर मतदान करतील? इथं जे सर आज जो मुद्दा आहे तो विकासाचा मुद्दा आहे. आणि इथं आज राष्ट्रवादी आणि काँग्रेस युती असल्या कारणाने बरेच काही मुद्दे इथं खोडले गेलेले, बरेच काही विकास झालेले. आता जे काही उर्वरित विकास आहे ते आम्ही परत सत्तेत येऊन आम्ही ते पूर्ण करू. विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होणार आहेत? हो, विकासाच्या मुद्द्यावर. ठीक आहे. आपल्याला काय वाटतं, भारतीय जनता पक्षाची काय भूमिका आहे यावेळी? कुठल्या मुद्द्यावर लोक मतदान करतील? आपणाला माहीतच आहे की लोकसभेच्या निवडणुका ह्या फक्त आणि फक्त या भारताच्या विकासावर लढला गेलेला आहे. आणि लोकांना फक्त विकास पाहिजे, पण तो विकास करताना तो विकास भ्रष्टाचार विरहित विकास पाहिजे. एकीकडे विकास म्हणायचा, एकीकडे तुरुंगात बसायचं, हे लोकांना आता मान्य नाही. आणि म्हणून स्वच्छ विकास, स्वच्छ प्रशासन हे लोकांना आज पाहिजे. बिलकुल. म्हणजे स्वच्छता, पारदर्शक कारभार या मुद्द्यावर यावेळी निवडणुका होतील असं त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी गेल्या 10 वर्षापासून इथे सत्तेत आहे. यावर्षी आपल्याला काय वाटतंय, चित्र बदलेल? राष्ट्रवादी सत्तेमध्ये गेली 10 वर्ष आहे आणि या येवले शहराचा, येवले मतदारसंघाचा जो विकास झालेला आहे तो राज्यामध्ये भाजप काय म्हणतंय, भुजबळ साहेब कुठे आहेत याबाबत जरी ते प्रश्न उपस्थित करत असले तरी भुजबळ साहेबांनी या येवले शहर आणि येवले मतदारसंघाकरता केलेलं काम हे आमच्या या निवडणुकीमध्ये जनतेच्या समोर आहेत. आपल्याला काय वाटतं की या ठिकाणी शिवसेनेला इथले स्थानिक का मतदान करतात? प्रथमतः मी असं जाहीर करतो, येवल्या शहराच्या ज्या मतदारांना ह्या शिवसेना भाजपची सरकार आलेलं आहे आणि या सरकारकडून कामं होण्याची त्यांना पूर्णपणे खात्री झालेली आहे. म्हणून या येवल्याच्या सर्व नागरिकांना आणि मतदारांना युती होण्याचं पहिल्यांदा त्यांनी सांगितलं की युती झाली पाहिजे आणि तुम्हाला आम्ही मदत करायला तयार आहात. असे भाऊ, मी आता बोलतो, तुम्ही बोलले, मी काहीच बोललो नाही. यांची युती ही राज्यापासून आजच्या नगरपालिका निवडणुकीमध्ये आपण चित्र बघता. तुझ्या म्हणजे जे आहे ना, राष्ट्रवादी तुमचं आमचं जमेना, सगळ्या पक्षांसारखंच आहे सगळं. तुम्ही कुठे नीट, अहो तुम्ही कुठे नीट नेटके, अहो तुम्ही कुठे नांदले का तुम्ही? ठीक आहे, तुमचं आमचं जमेना,
प्रत्येक पक्ष असंच म्हणतो आहे की तुम्ही आमच्यापेक्षा वेगळे नाही आहात आणि आम्ही सगळे एकसारखेच आहोत, असंच एक प्रकारे हे सगळे राजकीय पक्ष या ठिकाणी मान्य करताना दिसत आहेत। इथे काही पत्रकार मंडळी आहेत, वेगवेगळ्या घटकातले नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। आपल्याला काय वाटतं की या ठिकाणी जे चित्र दिसतं आहे, कुठल्या मुद्द्यावर यावेळच्या निवडणुका होतील? विकासाच्या मुद्द्यावर होतील या निवडणुका आणि स्वच्छ प्रशासन आणि सक्षम उमेदवार याचा जनता विचार करेल। आपल्याला काय वाटतं की या ठिकाणचा उमेदवार किंवा आतापर्यंत मागच्या 10 वर्षामधलं इथलं प्रशासन हे पारदर्शक होतं म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला संधी मिळेल की यावेळी लोक वेगळ्या मूडमध्ये आहेत? प्रशासन पारदर्शी होतं असं म्हणता येणार नाही। कामं झाली पण ती विशिष्ट भागात झाली। जी काही 9 वसाहती आहे तिथं आजही रस्ते नाही, गटारी नाही, अनेक प्रश्न तसेच प्रलंबित आहे आणि याच मुद्द्यावर नव्यानं जी होत आहे ही निवडणूक होईल। मी प्राध्यापक विजय आरणे, येवलावासियांना मला एकच सांगायचं आहे की सगळे पक्ष एकाच माळेचे मणी आहे। ज्यावेळेस सत्तेमध्ये होते त्यावेळेस गाडीभर पुरावे देऊ आणि सत्तेत आले त्यावेळेस गणित उलटं झालं, म्हणून यांच्यावर कुठल्याही प्रकारचा विश्वास जनता ठेवणार नाही। जो स्वच्छ कारभार करेल, पारदर्शी कारभार करेल त्याला जनता स्वीकारणार आहे। जनता आता उघड्या डोळ्याने हे सर्व बघत आहे। भूलथापा कशा तुम्ही करायचं हे सगळं लोकांना माहीत झालेलं आहे आणि त्यामुळे जनता ही निवडणूक आता हाती घेतलेली आहे जनतेने आणि जनताच ठरवणार आहे। विकासाच्या बाबतीत विचार केला तर आज आरोग्य, येवला ग्रामीण रुग्णालयाची संख्या बघता भुजबळ साहेबांनी बांधले म्हणतायत माणिक भाऊ तुम्ही विकास केलाय, थोडाफार बाहेरचा झालाय, पण मला नाही वाटत माझ्या गावातलं झालंय। कारण भुजबळ साहेब बोलले होते तुमची घरं मी सुधरवायला आलोय, पण मला तुम्हाला चौघडना म्हणायचं आपलं घर आपण सुधरवू शकत नाही का? आपल्या घरातले प्रश्न पाण्याच्या असो, आरोग्याच्या बाबतीत असो आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या असो, कारण की नगरपालिकेची कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे त्यामुळे गावातली स्वच्छता होत नाही। आरोग्य आणि पाणी हे 2 प्रमुख प्रश्न या ठिकाणी चर्चेत येत आहेत। आपण या ठिकाणी सत्ताधाऱ्यांना विचारूया, सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्याकडून आपण याचं या ठिकाणी निश्चितच आरोग्य बाबत इथे ग्रामीण उपरुग्णालय या ठिकाणी मंजूर झालेलं आहे। 100 खाटाचं ते रुग्णालय आहे, उपजिल्हा रुग्णालय, परंतु या ठिकाणी बिल्डिंग आहे, सर्व काही आहे। या 2 वर्षात देखील या शासनाकडनं या ठिकाणी पुढील कारवाई होऊन ते 100 खाटामध्ये रूपांतर करण्याकरता डॉक्टर्स मिळत नाही। शासनाकडे आमचा नगरपालिकेचा कार्यकर्ते म्हणून आमचा सर्व पाठपुरावा असून देखील योग्य आणि योग्य नाही ना, गटारी साफ करायला शासनाने सांगितलं नाही ना। योग्य आणि शासनाने इथं लेबर नेमलेले आहे, परंतु जिथं डास झालेले आहे त्या डासांमुळं इथं हजारो लोक आजारी पडलेले, एका कुटुंबात 2-3 लाख रुपये खर्च आलेला आहे। कर्मचाऱ्यांची संख्या पण कमी आहे। एक मिनिट, कर्मचाऱ्यांची संख्या ही लोकसंख्येवर अवलंबून जरी असली तरी आज सफाई कामगारांची संख्या ही शहराच्या तुलनेत निश्चित कमी आहे, परंतु झालेल्या 9 वसाहती आणि त्या परिसरामध्ये होत असलेले कामं हे निश्चितच जर विचार केला तर या ठिकाणी संभाजीराव जे सांगतात का डास हे या ठिकाणी झालेले, या ठिकाणी अनेक वेळेस फॉगिंग सिस्टीमनी या ठिकाणी डास निर्मूलन करण्यात आले, पण आज शहरामध्ये डासांचा प्रादुर्भाव आहे की नाही? एक मिनिट, या ठिकाणी डासांचा प्रादुर्भाव नाही असं एक देशभरात कोणतंही शहर सापडणार नाही। तेव्हा या ठिकाणी डास आहे, याच ठिकाणी डास आहेत असं म्हणणं चुकीचं ठरेल। डास असले तरी निश्चितच इतरांच्या मानाने या ठिकाणी खूप कमी आहेत आणि त्याचा त्रास इतका काही नाही की जो संभाजीरावांना व्हायला लागलेला आहे। ठीक आहे, या डासांचा नेमका काय परिणाम होतो आणि या डासांमुळे या निवडणुकीवर काय निर्णायक वळण लागतं हे बघणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। यानंतर अजून काही मुद्द्यांवर याविषयीची चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत, मात्र त्यापूर्वी एका ब्रेकसाठी आपण थांबतोय। ब्रेक नंतर भेटूया। पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम। रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। आपण आलेलो आहोत येवल्यामध्ये। येवला या शहरामध्ये ज्या विविध समस्या आहेत त्या समस्यांविषयी आपण जाणून घेतो आहोत। इथले नागरिक त्याविषयी प्रश्न विचारत आहेत। सगळ्यात महत्त्वाचा जो या ठिकाणचा दुसरा मुद्दा आहे तो आहे उद्योगधंद्यांचा। याविषयीची परिस्थिती नेमकी काय आहे याविषयी इथल्या काही नागरिकांना बोलायचं आहे। आपण बघूया उद्योगधंद्यांविषयी काही हात वर येत आहेत प्रश्न विचारण्यासाठी। भुजबळ साहेबांच्या प्रेरणेची चुंडी झालेली औद्योगिक आपले MIDC मंजूर झालेली आहे,
ते युती भाजपचं सरकार आल्यापासून तिथे काहीच म्हणजे रोजगार बेजगार काहीच झालेलं नाही आहे, तरी आपण यावर सगळ्यांनी लक्ष द्यावं ही विनंती. ठीक आहे, उद्योगधंद्यांविषयी काहीही प्रगती झालेली नाही, उद्योगधंदे आलेले नाही आहेत आणि त्यामुळे पैठणी उद्योग तर आहेच, मात्र या व्यतिरिक्त इथल्या तरुणांना रोजगार मिळावा यासाठी काय केलं असा सुद्धा प्रश्न इथले नागरिक विचारत आहेत. मी हुसेन शेख. पैठणीबरोबरच आमच्या या ठिकाणी मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी दरजुजीचे काम असेल, पॉवरलूमचे काम असतील, यासाठी माननीय नामदार भुजबळ साहेब यांनी 2 वर्ष अगोदर नियोजन केलेले होते. त्यानंतर युतीचे सरकार आल्यानंतर त्यामधली कुठलीही प्रगती झालेली नाही. ते काम ते फाईल आहे जसं तसं ठेवलेलं आहे. त्यामुळे माझी विनंती आहे या ठिकाणी आणि आमच्या पक्षाच्या वचननाम्यामध्ये आदरणीय माणिक भाऊ त्या संदर्भात काही माहिती त्यांनी नियोजन केले ते त्याबाबत सांगतील. बिलकुल, उद्योगधंद्याबाबत इथले नागरिक नाराज आहेत. या सगळ्यांची उत्तर आता आपण घेऊया. काय वाटतं, काय इथे उद्योगधंदे मोठे होऊ शकले नाहीत? MIDCची प्रगती ज्या वेगानं व्हायला हवी होती त्या वेगाने पण झाली नाही. इथे सगळ्यात मोठी प्रगती जी व्हायला पाहिजे होती ती पैठणी क्लस्टरच्या बाबत. भुजबळ साहेबांनी या ठिकाणी सुंदर मोठं चांगलं पैठणी क्लस्टर त्या ठिकाणी उभं केलं, पण त्या क्लस्टरमध्ये कोण बसले? पंकज भुजबळ. का ज्याला धोट्या माहीत नाही आणि हे माहीत नाही. जर त्या ठिकाणी या विणकरामधला जर एखादा माणूस बसवला असता तर ते क्लस्टर आज देशामध्ये एक मॉडेल झालं असतं. क्लस्टर झालं, परंतु बसले गायकवाड, बसले भुजबळ. बिलकुल, हा एक मुद्दा. आणि दुसरा, जो भाजपचं सरकार आल्यापासून MIDCचा वेग मंदावलाय, प्रगती झाली नाही असा एक आरोप होतोय, त्याविषयी आपण काय म्हणतो? जर अध्यक्ष हेच, कार्यकर्ते यांचेच, स्कीमा यांच्याच, स्कीमा ह्या लोकांसाठी नको आहे यांना, स्कीमा ह्या विणकरांसाठी नको आहे यांना, होत नाही. आणि म्हणून तुम्ही लोकांना विचारा, तुम्ही विणकरांकडे जा, त्या विणकराला विचारा की हे जे इतकं मोठं चांगलं क्लस्टर झालेलं आहे, किती सुंदर दिसतं, तुम्ही पहा. त्या क्लस्टरचा बाबा तुझ्या धंद्यामध्ये किती उपयोग झाला? तुला काही फायदा झाला का? तुला सूत कमी याच्यात मिळालं का? तुझी विणलेली पैठणी त्या ठिकाणी तू नेऊन जास्त पैसे तुला मिळाले का? शेवट तुम्ही फक्त बिल्डिंग उभा केल्या. बिलकुल, तुमचा हा प्रश्न आपण पूर्ण दूध का दूध आणि पाणी का पाणी ज्याला म्हणतात ते आपण करून घेऊ. इथे काही कामगार आले, त्यांना आपण हा प्रश्न विचारूया. मात्र त्याआधी राष्ट्रवादीचं याविषयीचं उत्तर. या ठिकाणी बापू साधारण 2 वर्षापासून लोकसंपर्कात नाही, त्यामुळं ते असा आरोप करतात. निश्चितच त्यांना बिल्डिंग ही जाता येता निश्चितपणे दिसते आणि ती बिल्डिंग चांगली आहे हे तेही मान्य करतात. त्या ठिकाणी पंकज भुजबळ असेल किंवा विक्रम गायकवाड असेल, हेच दोघं ते क्लस्टर चालवतात असं नाही, तर त्या ठिकाणी विणकरांची समिती आहे. त्या ठिकाणी या येवल्यामध्ये विणकरांनी विणलेल्या साड्या रिझनेबल भावात विकत घेतल्या जातात आणि रिझनेबल भावामध्ये त्या ठिकाणी पैठणीची विक्री होते. त्याचप्रमाणे जरदोशी साड्यांची देखील त्या ठिकाणी लोकांची गरज लक्षात घेऊन एक दालनामध्ये विक्री होत आहे. या क्लस्टरचा विणकरांना खरोखरच फायदा झाला का? माणिक भाऊंनी आता सांगितलं की जे कष्टकरी विणकर आहेत त्यांच्या साड्या ते बनवतात आणि त्या अंगणगावला जाऊन विकतात. ही सगळी परिस्थिती खोटी आहे. अशी परिस्थिती कुठेही तयार झालेली नाही. हे आमचे कल्याणराव पाटील माजी आमदार यांनी जे सांगितलं की ते अजूनही वादात आहे, ते आता खाली आहे. कोणी वापरायचं? भाऊनी सांगितलं, आता आमदार साहेबांनी सांगितलं की गायकवाड की पंकज भुजबळ त्याचे प्रमुख आहे का त्याचे मालक आहे, हे अजून विणकरांना कुठंच माहीत नाही. बिलकुल, याचे मालक कोण आहेत हा नागरिकांसाठी महत्वाचा प्रश्न नसून त्याचा फायदा विणकरांना सर्वसामान्य झाला का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. विणकरांकडे आपण जाऊया. तुम्हाला काय वाटतं, विणकरांना किती फायदा झाला क्लस्टरचा? विणकरांना फायदा झाला काही प्रमाणात, परंतु आज विणकर हा खऱ्या अर्थाने इथला येवले शहराचा एक अंग आहे आणि या अंगाला प्राधान्य देणं हे सर्वांचं कर्तव्य आहे. तरी आपण स्पेसिफिक मुद्द्यावर, क्लस्टरचा विणकरांना फायदा झाला की नाही झाला? काही प्रमाणात झाला ना, काही प्रमाणात झाला. ठीक आहे, इथे काही विणकर असतील तर त्यांच्याकडे आपण जाऊया. जे विणकर या गर्दीमध्ये बसलेले असतील त्यांनी हात वर करा आणि कृपया तुमचं मत तुम्ही सांगू शकता.
या ठिकाणी पाठीमागे काही विणकर आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना विचारूया की या क्लस्टरचा खरोखरच विणकरांना किती फायदा झाला. मी दत्तात्रय त्र्यंबक मुंगीकर. मी बापू साहेबांना एकच विचारतो फक्त का त्यांना क्लस्टर आणि पर्यटन यामधला फरक पूर्ण माहिती नसताना त्यांनी ही गोष्ट केलेली आहे. क्लस्टरचा विणकरांना फायदा झाला का? क्लस्टरला विणकरांचा 100% फायदा झालेला आहे. जेवढं भांडवल असेल त्या प्रमाणात त्याची साड्या घेतल्या जातात. ठीक आहे, क्लस्टरचा विणकरांना फायदा झाला असंही ते नागरिक म्हणतात. याच्या व्यतिरिक्त जर कुठल्या विणकरांचं मत असेल तर त्यांनी हात वर करावा, मी त्यांच्याकडे येतो. मधले जे अधिकारी बसले त्यांना एक विचारायचं आहे का आम्ही पैठणी घेऊन गेल्यानंतर आमचे चेहरे बघितल्यावर का बरं त्यांचे तोंड उतरून जाते. आमचे पैठणी घेत नाही तिथं, जे त्यांचे कारागीर आहे त्यांचे माग आहे तेच घ्या, आमची पैठणी नाही घेत तिथं. बिलकुल, म्हणजे कारागिरांमध्ये सुद्धा मताचं राजकारण सुरू असं तुम्हाला वाटतं? पक्षात विभागले गेलेले जे बोलत होते ते क्लस्टरचे एक संस्था होता की तिथले संचालक आता जे बोलत होते ना. तुम्ही काय करता? तुम्ही सर्वसामान्य कारागीर आहात. हा, कारागीर आहे. मात्र तुम्हाला काही फायदा झाला नाही क्लस्टरचा? काहीच नाही झाला. दोन्ही बाजूच्या प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत. क्लस्टरचा फायदा झाला असं म्हणणारा एक वर्ग आहे, क्लस्टरचा फायदा नाही झाला असं म्हणणारा एक वर्ग आहे. जो फायदा झाला नाही असं म्हणणारा वर्ग आहे तो असं म्हणतो आहे की फायदा झालाय असं म्हणणारा जो वर्ग आहे तो पॉलिटिकली मोटिवेटेड आहे किंवा ते पदाधिकारी आहेत त्यांचा फायदा होतोय. या मुद्द्यावरून नेमकं मतदान कसं फिरतं हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे, कारण हा एवढ्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. याविषयीची चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया आणि अजूनही काही मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची आहे. मात्र त्यापूर्वी एक ब्रेक आपण घेणार आहोत. तुम्ही पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत येवल्यामध्ये आणि येवल्यातले काही नागरी महत्त्वाचे प्रश्न काय आहेत याच्याविषयी या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की पिण्याच्या पाण्याचा आहे. पिण्याच्या पाण्याविषयी काय परिस्थिती आहे याविषयी काही प्रश्न इथे अपेक्षित आहेत. येवले शहरातील आणि तालुक्यातील पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. माननीय भुजबळ साहेबांनी मांजरपाडा नावाचा प्रकल्प सुरू केला, तो 90% 95% पूर्ण केला. माझे इथे सन्माननीय शिवसेना आणि बीजेपीचे जे काही नेते आहेत त्यांना प्रश्न आहे की त्यांनी एक ढेकूळ तरी या मांजरपाड्याच्या संदर्भात हलवलं का? हा नगरपालिकेचा दुर्लक्ष असलेला भाग आहे हा, कारण नगरपालिका या पाण्याकडे कधीच लक्ष देत नाही. अनेक ठिकाणी जे वॉल आहे त्या ठिकाणी नांदगाव रोडला जे वॉल आहे ते नाही का पाणी त्यातनं बाहेर पडतं आणि ते जंत होतं, तेच पाणी आमच्यापर्यंत पोहोचतं. पाण्याचा असा प्रश्न साहेब की नगरपालिका जी पाणीपट्टी घेते विशेष पाणीपट्टी घेते, म्हणून ती विशेष पाणीपट्टी घेताना विशेष पाणी देत नाही. 360 दिवसाची पाणीपट्टी घेते आणि 90 दिवसात पाणी पुरवठा करते. याच्यासाठी मी मीटर पद्धतीचा अवलंब केला आहे. नगर परिषद अधिनियम 1965 कलम 132 प्रमाणे शेख नगराध्यक्ष हुसेन असताना त्यांनी आम्हाला मीटर बसवलं आणि त्या मीटरचं माझ्याजवळ बायोडाटा आहे. ह्या मीटर प्रमाणे जी पाणीपट्टी येत होती तीच पाणीपट्टी घेऊन मी लोकांसमोर जात होतो की लोकांची फसवणूक नगरपालिका करते, लोकांना जागृत आणि मला निवडून द्या. तर लोकांनी मला दिलं, बरोबर पैसा नसल्यामुळे मी आलो, ती गोष्ट वेगळी आहे. पण तू ह्या वेळेला मी अशा प्रकारचा कागद बनवले का मी निवडून आलो असतो का? केजरीवाल दिल्लीला फुकट पाणी देऊ शकता, आपण येवल्याला का देऊ शकत नाही? सगळ्या नेत्यांना विचारूया, पाणी प्रश्नाला जबाबदार कोण आहे असं आपल्याला वाटतं? येवलेकरांना पाणी मिळत नाही याची जबाबदारी कोणाची? हे प्रशासकाचं याच्यात जबाबदार आहे. वेळोवेळी आंदोलनं केली जातात, मागणी केली जाते, मात्र पाणी मिळत नाही. आणि जे पाणी येतं ते 25% येवल्यापर्यंत पोहोचतं, 75% रस्त्यातच गाळ होऊन जातं. ठीक आहे, म्हणजे प्रशासन जबाबदार आहे असं तुम्हाला म्हणायचं. इथे जवळजवळ 2 योजना झालेल्या आहेत, टप्पा नंबर 1 आणि टप्पा नंबर 2. या ठिकाणी उषाताई बसलेल्या आहेत, त्यावेळेस नगराध्यक्ष होते, मी आमदार होतो. त्यावेळेस आम्ही टप्पा नंबर 2 ही केली. जर पाणी मुबलक आहे, 2 योजना आहे, फक्त ढिसाळ प्रशासन त्याच्यावर बसणारे 10 वर्ष राष्ट्रवादीकडेच होतं आणि त्यामुळे प्रशासनाला सवय झालेली यांची राष्ट्रवादीची, त्यांना काय पाहिजे ते प्रशासन देतं आणि लोकांना 8-8 दिवसांनी पाणी देतं. त्यामुळे हा तिथे असणारे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन हेच फक्त येवलेकरांना पाणी न देण्याला जबाबदार आहे. ठीक आहे, प्रशासनावरच फक्त आपण खापर फोडणार आहात की सत्ताधारी म्हणून राजकीय जबाबदारी सुद्धा आपण घेणार आहात? साहेब, याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जर थोडं स्पष्टीकरण करतो
का येवले नगरपालिकेची स्थापना 1857 साली झालेली आहे. त्यावेळेस नगरपालिकेची स्थापना होईल इतकी लोकसंख्या होती, परंतु आज जर लोकसंख्या आहे की एवढ्या 150 वर्षाच्या काळामध्ये देखील ती फक्त 50-55 हजारावर गेली. त्या काळात ती 21-22 हजार होती. मधल्या काळात ती 35 झाली आणि पुन्हा 15-20 वर आली होती. याचं महत्त्वाचं कारण होतं पाण्याचं दुर्भिक्ष. या येवले शहराला बापूंनी सांगितलं त्याप्रमाणे एक पहिली योजना होती, नंतर कमी पडते म्हणून दुसरी योजना झाली. त्यांचं सरकार होतं हे आम्ही मोठ्या मनाने मान्य केलं, परंतु त्या ठिकाणी नगराध्यक्ष हा कार्यक्षम असला पाहिजे या दृष्टिकोनातनं विचार ही जी जनता करते. आज यांच्या उमेदवाराला जर विचारलं का येवल्यामध्ये किती योजना पाणी पुरवठ्याच्या होत्या, किंबहुना आताची दुसरी पाणी टप्पा योजना हिचं काय फलित आहे किंवा काय, बापू तुम्ही कितीही सांगितलं तरी परंतु उमेदवार सक्षम असणं हे तुमच्या पक्षाला जमलेलं नाही. त्याचा निश्चितपणे येवल्याची जनता ही कार्यक्षम माणसाला निवडून देत असते. त्या दृष्टिकोनातनं साहेबांच्या काळामध्ये पाणी प्रश्न हा देखील मोठ्या प्रमाणात सुटलेला आहे. यांच्या घरी शुद्ध आणि एकदम चांगलं पाणी येतं, त्यामुळे यांना असं वाटतं सगळीकडेच चांगलं पाणी येतं. या पाणी प्रश्नाला कोण जबाबदार आहे? आणि या ज्या सगळ्या नागरी समस्या आहेत, रस्त्यांची समस्या असेल, पाण्याची समस्या असेल, या सगळ्या गोष्टीवर खरोखरच इथलं मतदान फिरतं किंवा मतदार या मुद्द्यावर मतदान करतात असं वाटतं का? पाण्याच्या बाबतीत मला उत्तर द्यायची गरजच नाही. आमचे आदरणीय नेते माणिक भाऊने आता सांगितलं की कार्यक्षम नगराध्यक्ष असावा लागतो आणि कल्याणराव पाटील आमदार असताना शासन भाजप शिवसेना युतीचं होतं. त्यांच्या काळात टप्पा क्रमांक 2 ही योजना झालेली आहे. बरोबर? एक मिनिट, आताच बोला, नागरिकांना पाणी मिळत नाहीये. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता 10 वर्षे होती. टप्पा क्रमांक 3 येवलेला कधी आलेला नाही. म्हणून आताच्या युती शासनाच्या काळात आमचा जर नगराध्यक्ष झाला, कार्यक्षम नगराध्यक्ष आमचा आहे, उमेदवार आहे, आता तो जर निवडून दिला तर भाऊंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही टप्पा क्रमांक 3 असेल, 4 असेल, ज्या कॉलन्यात पाणी मिळत नाही, 8-8 दिवस पाणी मिळत नाही. साहेब ठीक आहे, आश्वासन एक मिनिट, यांना टप्पा 3 आणि 4 याची गरज नाही. टप्पा 2 आता पूर्ण होत नाहीये, अजूनही काही कामं राहिलेत, त्यातलेच काम आम्ही करतोय. तो टप्पा 2 पूर्ण करून टप्पा 3 आम्ही देऊ आणि 5 वर्षात करून दाखवू. ठीक आहे. ज्या प्रकारची उत्तरं या ठिकाणी मिळत आहेत, इतर कुठल्या शहरात डास नाही आहेत, त्यामुळे आमच्याकडे पण डास आहेत. कुठल्या शहरामध्ये कधीच पाणी मिळत नाही, आमच्याकडे किमान जेवढं मिळतं तेवढं तरी मिळतं. अशा प्रकारच्या उत्तरांना आता जनता नेमका कसा प्रतिसाद देते, केलेल्या कामावर जनता समाधानी आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा सत्ताधारी निवडून येतात या मुद्द्यावर, की काही या ठिकाणी वेगळं घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. अजूनही काही मुद्द्यांवर आपण बोलणार आहोत एका ब्रेक नंतर. आपण पाहत राहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत येवला शहरामध्ये. येवल्यामध्ये नेमक्या काय समस्या आहेत आणि विशेषतः इथल्या महिलांना काय नेमक्या समस्या सतावत आहेत, ज्याविषयी त्यांना प्रश्न विचारायचे आहेत ते आपण त्यांना विचारणार आहोत. इथे काही महिला वर्ग आपल्या बरोबर आहे. मला एवढं विचारायचं आहे, विकासावर ही आता हे जे इलेक्शन लागले ते म्हणतात निवडणूक ही विकासावर आहे. 10 वर्ष अगोदरही निवडणूक होती, त्यावेळेस विकास कुठं होता? 10 वर्षात विकास नावाचा इथं चर्चा झाला, विकास झाल्यानंतर चर्चा झाली, म्हणून आता या वर्षी काय म्हणतात ते आम्ही विकासावर निवडणूक घेतो. ठीक आहे, विकास झाला असं तुमचं म्हणणं आहे. 10 वर्ष विकास विकास या नावाने सगळेच बोलतायत, पण दरवेळेस निवडणुकीच्या वेळेस प्रत्येक घरी प्रत्येक आमदार असो, माजी आमदार असो, नगरसेवक असो, निवडून आलेला असो, घरोघरी फिरतात, पण फिरून ते म्हणतात आम्ही करून देऊ, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. ना आत्तापर्यंत 10 वर्ष ड्रेनेजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, ना रस्त्यांचा झाला, ना पाणीचा झाला, ना घरकुलचे झाला, ना म्हणतायत शॉपिंग मॉल सुरू करू, किती वर्षापासून बंद आहे. लोकांचे चालू गाळे पाडून टाकले तिथले आणि बिचारे घरी बसले, कमवणारे लोक घरी बसले, व्यवसाय बंद पाडून लोक घरी बसले, आत्महत्या करतायत, लोक उपाशी मरतायत आणि अजून किती वर्षापासून काम बंद पडलेले. रस्त्याचं काम चेहरे पाहून वशिला बघून कॉन्क्रिटीकरण केलं जातं. निवडणुका येतील जातील, कोणाचं सरकार येईल कोणाचं येणार नाही याबद्दल आम्हाला काही घेणं नाही, पण हे सगळं अंत विकास झाला, अमुक झाला, काम झाला, आम्हाला त्याशी काही घेणं नाही.
155 गाळे पडले, त्यापैकी जवळजवळ 14 लोक मेले. यांनी अजून गाळे नाही बांधले. एखादं हे अण्णा आहे सरपंच, यांनी बिना अनुदानामध्ये 27 गाळे एका वर्षात बांधले. नगरपालिकेकडे जर पैसे नाही आणि भुजबळ साहेबासारखा मंत्री इथे आणि 10 वर्षात गाळे होत नाही आणि लोक मरून जातील ना, कायचा विकास? तुम्ही भाकाच करून राहिले लोकांना. लोकांना रोजगार द्या, लोकांना उभे करा, हा खरा विकास आहे. लोकांपाशी जा आणि लोकांनी विचारा, का रे भाऊ तुझे दुकान 4 नोकर कामाला होते, तू मेला, तुझे दुकान पडलं, तुझ्या मागच्या लोकांचं काय हाल आहे? कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, कोणाचा लग्नाचा प्रश्न आहे, कोणाचा अजून रोजगाराचा असेल. प्रत्येकाला रोजीरोटी गेल्यावर काय हे त्यांना सांगा, असं आमचा सवाल आहे. बिलकुल 2-3 महत्वाचे प्रश्न आलेले आहेत, त्याचं आपण उत्तर घेऊ. या ठिकाणी महिलांनी काही महत्वाचे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, अत्यंत पोटतिडकीने. या ठिकाणी महिलांनी जो रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला, या ठिकाणी तुम्हाला यादी वाचून दाखवील का किती रस्ते झालेले आहेत, किती कामं या ठिकाणी सुरू झालेले आहेत. या सर्व बाबी आमच्या वचननाम्यात आणि वचनपूर्तीत आम्ही देणार आहोत. वेळ या ठिकाणी कमी आहे, परंतु अनेक भागामध्ये रस्ते झालेत. अर्धवट गटारीचा प्रश्न जो आहे तो भुयारी गटार ही कामं सुरू झालेत. या ठिकाणी रोजगारांचा जो प्रश्न विचारला गेला, MIDC या ठिकाणी जी मंजूर झालेली आहे, काय याच्यावर तुमच्यावर? त्या ताईंनी एकदम चांगलं सांगितलं. खरोखर 10 वर्षात खूप कामं झाले, पण कुठे झाले? नगरसेवकांच्या वॉर्डामध्ये. वॉर्डात म्हणजे त्यांच्या घरापर्यंत. माणिकरावच्या घराला जायला तुम्हाला तुम्ही रस्त्यातून निघाले तर कुठंही खड्डा तुम्हाला दिसणार नाही. आणि असे कामं झाले, परंतु त्या बाईच्या घरात जर जायचं ठरलं तर गाडी बाहेर लावावं लागते आणि गटर ओलांडून जावं लागते. त्यामुळे यांनी कामं ते विचारतायत ते ताईंचं घर माहिती आहे का तुम्हाला? यांनी कामं केले. हो माहिती आहे. मला माहिती आहे, मी तुम्हाला घेऊन जातो, मी तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जातो. त्यामुळे कामं झाले. फक्त नगरसेवकांच्या घरातले रस्त्यापर्यंतच कामं झाले. सर्वसामान्य लोक अहो त्याशिवाय पैसे कसे काय मिळणार यांना? पैसे कसे काय मिळणार? राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, याविषयीची चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. अनेक नागरी समस्या आहेत, त्यातल्या काही निवडक मुद्द्यांची चर्चा या ठिकाणी झालेली आहे. ही चर्चा आपण अशी सुरू ठेवूया. अजून एका ब्रेकसाठी आपल्याला इथे थांबावं लागतंय. पाहत रहा रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम. रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षा प्रस्तुत रणसंग्राम या खास कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो आहोत येवला शहरामध्ये. येवला शहरामध्ये काही नागरी समस्या ज्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत त्यांचा उल्लेख गेल्या भागामध्ये झालेला आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न आहेत आपण बघूया. या वाटतं यावेळी कुठला मुद्दा निर्णायक ठरेल आणि राष्ट्रवादीला निवडून द्यावं असं कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? नाही, एक कार्यकर्ता म्हणून मी असं सांगू इच्छितो की जरी सर्वजण आता आरोप प्रत्यारोप चालू आहे, पण मी एक स्टँडिंग नगर अध्यक्ष आहे. मी एक आत्ताच ज्या लोकांनी सांगितलं की पाणी दूषित येतं, मला एक सांगा, तुम्ही 1 तास जर पाणी दूषित नळाला आलं ना तर पूर्ण लोक नगरपालिकेत येतात. मग दूषित पाणी जर कायम येतं तर हे पाणी पिता कसे? पाणी पिताना कसे? आणि विशेष म्हणजे मी तुम्हाला अजून एक गौरवास्पद सांगू शकतो की येवला शहर हे महाराष्ट्रामध्ये पाण्याची क्वालिटी म्हणून 1 नंबर आपल्याला महाराष्ट्रात पहिलं बक्षीस भेटलेलं येवला नगर परिषदेला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागच्या 5 वर्षांच्या कारभाराला 10 पैकी आपण किती मार्क द्या? 9 मार्क देईल मी. 9. आपण किती द्या? 6. काय वाटतं या निवडणुकीमध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आत्ता सत्ताधाऱ्यांचा असलेला कारभार आणि इथले जे मोठे नेते छगन भुजबळ हे स्वतः फिजिकली या निवडणुकीमध्ये आता इन्व्हॉल्व नाही आहेत. या सगळ्याचा काय परिणाम होईल असं वाटतं आपल्याला? आता याचा तर परिणाम कुठं ना कुठं काही ना काही प्रमाणात होणारच आहे, कारण साहेबने इथं ती कमी भासणारच आहे. आणि याचा कुणाला फायदा होऊ शकतो? याचा फायदा काँग्रेसला होईल. याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो असं ते म्हणतात. आपल्याला काय वाटतं, आपण किती मार्क द्याल 10 पैकी पालिकेच्या कारभाराला? पालिकेच्या कारभाराला मार्क काय, मी तर 11 देईल, कारण 10 आणि त्यांचं भागणार नाही. मी 11 मार्क त्यांना देईल. परंतु मी तुम्हाला सांगतो की आता राज्यात आणि केंद्रामध्ये ही भाजप सेनेची सत्ता आहे आणि आमचा उमेदवारही चांगला आहे. उषाताई या फार चांगल्या उमेदवार आहे, परंतु लोकांना माणिकरावचं भीती वाटते. लोकांना असं वाटतं का उषाताईची ढाल करून माणिकराव मागून तलवार चालवतील म्हणून लोकांना. आणि आमचा उमेदवार तुम्ही जर पाहिला तर गरीब बिचारा, चांगला, सरळ, साधा, बिन पैसे खाणारा
आणि सर्वांना नेहमी उपलब्ध असणारा आणि 20 वर्ष नगरसेवक राहिलेला असा उमेदवार आहे. ठीक आहे. त्यामुळे भाजपला मतदान करावं असं भाजपचं म्हणणं आहे. राष्ट्रवादीला पुन्हा निवडून द्यावं याची काय 2 महत्वाची कारणं आहेत आणि भुजबळ फिजिकली इन्व्हॉल्व नसल्याचा काय फटका राष्ट्रवादीला बसेल? भुजबळ फिजिकली इन्व्हॉल्व नसल्याचा 0% फटका बसणार आहे. कारण भुजबळांच्या निवडणुकीत तेही स्वतः कधी या येवल्यामध्ये 2 दिवसापेक्षा जास्त राहिले नाही. सर्व निवडणूक राष्ट्रवादीची मी आणि माझे सहकारी आम्ही लढवत होतो आणि त्या निवडणुकीमध्ये आम्ही 2004 असेल 2014ची चांगल्या रीतीने या ठिकाणी साहेबांना विजय प्राप्त करून दिलेला आहे. राहिला प्रश्न या ठिकाणी कामाच्या बाबतीत राष्ट्रवादीने या ठिकाणी केलेली कामं निश्चितच या ठिकाणी लोकांना भावलेले आहे. फक्त केवळ ते उमेदवार त्यांच्या गोड आहे, चांगला आहे, हात जोडे, पाय जोडे एवढंच सांगू शकतात. ठीक आहे. आपण मला सांगा की राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार ताई आहे, ताईला मत द्यायचे हे बापू अप्रत्यक्ष मान्य करतात. ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःचा पेपर स्वतः तपासायचा आहे. बाकी सगळ्यांनी राष्ट्रवादीला वेगवेगळे मार्क दिलेले आहेत. तुम्ही स्वतःचा पेपर स्वतः तपासून किती मार्क देता? निश्चितच 7 मार्क देईल. 12 मार्क बापू देताय. ते गणित कच्चा दिसतं तुमचं. ठीक आहे. 7 मार्क देईन असं ते म्हणतात. शिवसेनेला काय वाटतं यावेळी किती मार्क शिवसेना देईल आत्ताच्या कारभाराला आणि शिवसेनेला का इथले लोक निवडून देतील किंवा त्यांनी द्यावं असं आपल्याला वाटतं? आता तुम्ही प्रश्न केला भुजबळ असते तर काय झालं असतं. मी पहिल्यांदा जाहीर करतो भाजप शिवसेनेची युती आहे. आता आम्हाला तर खरंच असं वाटतं भुजबळांनी खरोखर इथं येऊन निवडणूक करायला हरकत नव्हती. परंतु आता जे कामं त्या महिलेने सांगितलं रस्त्यांची कामं अक्षरशः पटेल कॉलनी हुडको आणि पारेगाव रस्त्याला रस्ते उंच आणि घरं खाली अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून लोक तयार आहे. भुजबळ आले तरी तयार आहे आणि भुजबळ नसले तरी तयार आहे. आता शिवसेना भाजपचाच नगराध्यक्ष होणार आहे. कारण कामं भरपूर लोकांना अपेक्षा आहे त्यांच्याकडूनच कामं होतील. आता प्रामुख्याने मी तुम्हाला थोडक्यात काही उदाहरणं सांगतो. मी मागाशी डासांच्या बाबतीत बोललो. भाऊंना स्वतःला डेंग्यू झालेला आहे. भाऊ मान्य करीत असताल तर मला मान्य नाही. या ठिकाणी डेंग्यू झाला हे मान्य आहे. परंतु डेंग्यू होण्याच्या आदल्या दिवशी मी सावरगावला गेलो होतो. ठीक आहे. तर अत्यंत हसत खेळत अशी इथली निवडणूक होईल असं दिसतं आहे. एकूणच या ठिकाणची जी निवडणूक आहे हा जो सगळा गलका आहे त्याच्यामुळे निवडणुकीचा माहोल किती गरम झालेला याची आपल्याला कल्पना येऊ शकते. मात्र इथली निवडणूक ही कुठल्याही पक्षाच्या मुद्द्यावर होणार नसून उमेदवार इथे कोण आहे या मुद्द्यावर इथल्या निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे हे आतापर्यंतच्या चर्चेतून स्पष्ट दिसतं आहे. सर्वांचे आभार. आमच्या या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी झालात आणि आपापल्या पक्षाची बाजू मांडलीत त्याबद्दल सर्व नागरिकांचे आणि कार्यकर्त्यांचेही आम्ही आभार मानतो आणि त्याचबरोबर रुस्तगी ग्रुप ऑफ कंपनीज ई रिक्षाचेही आभार मानतो. रणसंग्राम या कार्यक्रमामध्ये येवल्यातून आता आम्ही आपला निरोप घेतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.